नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरींचा कृष्णकन्या हा कथासंग्रह. या कथासंग्रहातली, या पुस्तकातली आपली आजची शेवटची कथा. या कथेचं नाव आहे छोटी बहू. या कथेकडे वळण्यापूर्वी आपण मेंबरशिपवर द.मा. मिरासदारांचं अंगद पंगत हे पुस्तक वाचतोय. हे पुस्तक ऐकण्यासाठी आणि या आधीचं रत्नाकर मतकरींचं गोंधळ हे पुस्तक ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलची मेंबरशिप नक्की घेऊ शकता. दर रविवारी आपला मेंबरशिपचा व्हिडिओ येत असतो. वळूयात आणि आता आपल्या आजच्या कथेकडे. एखाद्या दुःखामुळे माणसाला नॉर्मल परत कधी होताच येत नाही. तो स्वतःला कशात तरी इतका गुंतवून ठेवतो की नॉर्मल आयुष्य पुन्हा एकदा जगणं त्याच्यासाठी अवघड होऊन जातं. हीच भावना दाखवणारी, दुःख दाखवणारी कथा आपली आजची आहे. ऐकूयात या पुस्तकातली शेवटची कथा, छोटी बहू. ची मुंबई. सतत पोटामागे धावणाऱ्या, तरीही 4 चांगल्या गोष्टी गाठू पाहणाऱ्या माणसांनी गजबजलेली, वाहनांच्या गर्दीत दिवस रात्र भरडलेली. त्यातलाच फोर्ट विभाग, थोडा मध्यमवर्गीय, थोडा उच्चभ्रू. राहत्या इमारती थोड्या, कचेऱ्या अधिक, नाना प्रकारच्या. व्हिक्टोरिया टर्मिनस आणि हुतात्मा चौक यांच्या मधल्या इमारतींपैकी एकीत बॉम्बे एक्सप्रेस या वृत्तपत्राचं ऑफिस. दुपारचे 12:15 वाजलेले. विराज केतकर उद्याच्या वृत्त विशेषची तयारी करीत बसला होता. एवढ्यात शिपाई त्याच्या टेबलशी आला आणि म्हणाला, साहेबांनी बोलावले, आलो म्हणून सांग. विराज म्हणाला. शिपाई निघून गेला. विराजनं अर्धा टाईप केलेला लेख तसाच सोडला. टाचणं फाईलमध्ये काळजीपूर्वक ठेवली आणि तो साहेबांकडे, म्हणजे प्रमुख संपादक पराडकर यांच्या केबिनकडे निघाला. त्याने केबिनच्या दुधी काचेच्या अर्ध्या दरवाजावर बोटाने टकटक केलं. आतून संपादक पराडकरांचा घोगरा आवाज आला, येस, कम इन. तसा विराज दार ढकलून आत शिरला. बसा, पराडकर म्हणाले. विराज बसला, काहीसा उत्सुक. पुढल्या आठवड्यात गौतम शाहूंची 4थी पुण्यतिथी आहे, पराडकर म्हणाले. रविवार पुरवणीत आपण त्यांच्यावर स्टोरी करायला हवी. गौतम शाहू मोठा कलावंत, नुसता चित्रपट निर्माता नाही तर फिल्म मेकर, शिवाय कलात्मक दिग्दर्शक, स्वतःच्याच नाही तर इतरांच्याही चित्रपटांत गाजलेल्या भूमिका करणारा अभिनेता. यशाच्या शिखरावर असतानाच तरुण पिढीला हळहळ वाटायला लावून तो अचानक वारला. त्याच्या मृत्यूचंही गूढच राहिलं. आत्महत्या की अपघात, काही का असेना, एक अल्पायुषी मृत्यू, सर्वांनाच चटका लावणारा. चांगली आहे ना कल्पना? पराडकर नेहमी आपल्या कल्पनेवर स्टाफचं मत घेत. त्यामुळे स्टाफला कामात अधिक रस वाटतो, असं त्यांचं निरीक्षण होतं. गौतम शाहूंविषयी लेख तर हवाच यायला, पण विराज घुटमळला. एनी प्रॉब्लेम? तसं नाही, पण दिग्दर्शक म्हणून त्यांच्यावर आधीच इतकं लिहिलं गेलंय की आता नवीन काही लिहायचं म्हणजे. करेक्ट. आता लिहायचं तर थोड्या वेगळ्या अँगल मधून लिहायला हवं. जमेल तुम्हाला? थोडंसं व्यक्तिगत लिहा, पर्सनल. त्यांच्या जवळच्या माणसांशी बोलून पहा. गौतमजींचं एकेकाळचा सर्वात जवळचा माणूस म्हणजे त्यांची प्रेयसी पद्मजा, सध्याची टॉपची हिरोईन. पण गौतमजींविषयी त्या जाहीरपणे कधीच बोललेल्या नाहीत. गौतमजींच्या हयातीत नाही की त्यानंतर नाही. गौतमजींची पत्नी? पराडकरांनी विचारलं. शांतीदेवी. नाव घेताच विराजच्या कानात शांतीदेवींनी म्हटलेली, अजूनही रसिकप्रिय असलेली अनेक गाणी गुंजन करू लागली. पण त्या कुठं असतात काही ठाव ठिकाणं नाही. तो म्हणाला, शोधून काढाल त्यांना? पराडकर म्हणाले. बघा त्या बोलतात का? प्रयत्न करतो. सापडल्या आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली तर फारच आनंदाची गोष्ट. मी त्यांचा जबरदस्त फॅन आहे. इतकं बोलून विराज उठला. त्यानं एकदा जबाबदारी घेतली की ती पार पडल्याशिवाय तो राहणार नाही याची पराडकरांना खात्रीच होती. लंच टाइम मध्येच विराज फोर्ट मधल्या एका म्युझिक शॉप मध्ये गेला.
दुकानात अगदी अद्ययावत रेकॉर्ड्सचा साठा होता, शास्त्रीय संगीतापासून रॉक बँड पर्यंत. नाही हो, गौतमजी हयात होते तोवर थोडं तरी ऐकू यायचं त्यांच्याविषयी. ते गेले आणि शांतीदेवी जशा काही हवेत विरघळून गेल्या. त्यांची अगदी जुनी गाणी आहेत तुमच्याकडे? म्हणजे 45-47 मधली? नाही हो. अहो, जागा हवी त्या जुन्या रेकॉर्ड्स ठेवायला. दुकानदार म्हणाले, त्यातून संगीत इतकं फास्ट बदलतंय. जुनी गाणी हवी असतील तर ती चोर बाजारात मिळतील कदाचित. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर विराजनं चोर बाजार गाठला. चोर बाजारातल्या त्या प्रशस्त दुकानात जुन्या कर्णावाल्या ग्रामोफोन पासून ट्रान्झिस्टर पर्यंत सगळ्या चिजा होत्या. शांतीदेवींची एक पुराणी रेकॉर्ड त्या म्हाताऱ्या दाढीवाल्या मुसलमान दुकानदाराकडे होती, पण ती त्याची इतकी जीवकी प्राण होती की कोणी 2,000 रुपये दिले तरी तो ती विकायला तयार नव्हता. विराजनं शांतीदेवी कुठे राहतात ते माहितीये का असं विचारलं. दाढीवाला डोळे बारीक करून क्षणभर विराजकडे पाहत राहिला. मग त्यानं विचारलं, क्या आप CID से आए हैं? विराज हसून म्हणाला, नहीं भाई, अखबार में काम करता हूं, उनके बारे में कुछ लिखना चाहता हूं, लेकिन उनका पता. दाढीवाल्याला साधारण माहिती होती. दादरच्या श्रीराम कॉलनी मधली दुसरी की तिसरी गल्ली. त्याचे आभार मानून विराज बाहेर पडला. काळोख पडायच्या आत त्यानं दादरच्या श्रीराम कॉलनीतली तिसरी गल्ली गाठली. दोघा तिघांना विचारत विचारत तो शांतीदेवींच्या इंदिरा निवासमध्ये पोहोचला. त्या जुन्या इमारतीतला काळोखा जिना चढताना त्याच्या हातापायांना सूक्ष्म कंप सुटला होताच, पण मनही थरारून गेलं होतं. शांतीदेवींना भेटायचं, प्रत्यक्ष शांतीदेवींना, सुरांच्या सम्राज्ञीला. तो गहिरा आवाज, कधी नाचऱ्या क्लब सॉंग्स मधून बिनधास्त लहरणारा, तर कधी अगदी आतला दर्द सांगताना गूढ गर्भ होणारा. हे सूर जिच्या गळ्यातून आले ती कशी असेल? अलौकिक, पृथ्वी तलावर नाईलाजाने वास्तव्याला आलेली स्वर्गीय दिव्यांगना. विराज तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. त्यानं दरवाजावरची बेल वाजवली. दुसऱ्या बेलनंतर एका 16-17 वर्षांच्या, बहुधा वर कामाच्या मुलीने दरवाजा उघडला. शांतीदेवी इथेच राहतात का? हो, ती मुलगी म्हणाली, पण त्या भेटत नाहीत कुणाला. माझं महत्वाचं काम आहे. विराज रुबाबात म्हणाला, मी पत्रकार आहे. मुलगी दार लावू लागली. फोन नंबर तरी मिळेल का? रुबाब बाजूला ठेवून विराजनं विचारलं. आमच्याकडे फोन नाही. आणि दरवाजा बंद झाला. क्षणभर विराज विचारात पडला. कशा राहतात या शांतीदेवी? फोन नाही, कुणाला भेटत नाहीत. काही वेळ थांबून त्याने पुन्हा बेल वाजवली. उत्तर नाही. आणखी 2-3दा वाजवली. चौथ्यांदा वाजवणार इतक्यात दार उघडलं आणि मगाचीच मुलगी त्याच्यावर खेकसली. सांगितलं ना एकदा बाई भेटणार नाहीत म्हणून, जा तुम्ही. पण यावेळी विराजने तिचं ऐकलं नाही. ती अहो अहो असं ओरडत असताना तो सरळ तिच्या अंगावरून घरात शिरला. हॉल रिकामा होता. तो ओलांडून तो पुढे गेला. एक खोली लागली. ती बहुधा बेडरूम असावी. मागचा पुढचा विचार न करता तो आत शिरला आणि समोर जे दिसलं त्याने जागच्या जागी गोठून गेला. बिछाण्यावर एक स्त्री आळसटून बसली होती. तिच्या हातात अर्धा भरलेला मद्याचा ग्लास होता. केस विस्कटलेले होते. अंगावरची साडी सैल झाली होती. पदर खाली पडला होता. विराजला पाहताच तिनं ग्लास शेजारच्या छोट्या तिवईवर ठेवला. तिथे एक मद्याची बाटली होती. तोल सांभाळत अर्धवट उठून ती ओरडली, आत कसे आलात? चालते व्हा आधी. शकू म्हणाली, तुम्ही पत्रकार आहात, काय छापणार आहात? माझ्या अब्रूची लखतर उघड्यावर टांगणार असाल. गळलेला पदर सैलपणेच खांद्यावर टाकत उभी राहून ती म्हणाली, बघितलत ना मला, आता खुशाल जाऊन लिहा. एकेकाळची थोर गायिका शांतीदेवी साहू आता दारुडी झालीये. एकदम तिचा तोल गेला. विराजनं तिला सावरलं. परत बिछाण्यावर बसवलं. प्लीज प्लीज डोंट डिस्ट्रेस युअर सेल्फ. तो ओशाळा होऊन म्हणाला,
मी काहीही लिहिणार नाही तुमच्याविषयी. मग तर झालं. शांत व्हा, बसा. आय एम सॉरी, येतो मी. एवढंच बोलून तो निघाला. शकू त्याच्या पाठोपाठ दार लावून घेण्यासाठी आली. बांद्र्याच्या आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये पोहोचला तरी सुद्धा विराज हतबुद्धच होता. आपल्या मनात कायमच जिच्याविषयी आपण भक्तिभाव ठेवला त्या एका थोर कलावतीला आपण अशा अवस्थेत पाहू अशी त्याने कधी कल्पनाही केली नसती. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर काही ना काही निमित्ताने वैफल्यग्रस्त होऊन मद्याचा आधार घेणाऱ्या कलावंतांच्या आख्यायिका त्यानं ऐकल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शांतीदेवी, हातात दारूचा ग्लास, तोल सावरणं कठीण. छे, असं कसं असेल? काय पाहिलं आपण? आणि तरी देखील तशा अवस्थेतही शांतीदेवींना पाहताना त्याला एक विलक्षण थरार जाणवला होता, जो खासच मोठ्या दैवी व्यक्तिमत्वांना पाहताना जाणवतो. असं वाटलं होतं की त्या कुणा दुसऱ्याच दुनियेतल्या आहेत, आपल्या या मातीच्या जगातल्या नाहीतच. दुःखाने, निराशेने, व्यसनाने झाकळलं असेल तरी त्यांचं मूळचं सौंदर्य अजूनही जसंच्या तसं आहे. पण आपल्याला जे जाणवलं ते केवळ सौंदर्य नव्हे, त्याही पलीकडचं काहीतरी. या विचारातच विराज घरी पोहोचला. त्याची पार्टनर राधिका दिव्याच्या फसव्या उजेडात एक पेंटिंग करत त्याची वाट पाहत होती. विराज कसल्या तरी तंद्रीत आहे हे तिला जाणवलं, पण काय झालं असं तिने त्याला विचारलं नाही. विराजने मात्र तुटक तुटक वाक्यांत सगळी हकीकत तिला सांगून टाकली. मुख्य म्हणजे आपण शांतीदेवींना प्रत्यक्ष भेटलो ही घटना किती विलक्षण आहे हे त्याला सांगायचं होतं. तिला ही शांतीदेवींची गाणी कमालीची आवडत, त्यामुळे तिला या घटनेचा आनंदच होईल असं त्याला वाटलं. पण तसं झालं नाही. पॅलेट ऐवजी एकदम कॅनव्हासवरच ट्यूब दाबून एक मजेंटाचा लपका ठेवत ती नाराजीच्या सुरात म्हणाली, खरं तर तू जायलाच नको होतस तिच्याकडे. तुला माहित नाही, हे जुने कलावंत भलते अहंकारी असतात. तसं नाही, त्यानं बोलण्याचा प्रयत्न केला. नाईफने तो लपका पसरत राधिका म्हणाली, नाही कसं, चक्क तुला घालवून दिलं. हाऊ कुड शी? पत्रकार म्हणून तुलाही काही स्टेटस आहे. काहीच न बोलता तो कपडे बदलायला बेडरूम मध्ये गेला. राधिकाही मग पेंटिंग आवरून जेवण वाढायच्या तयारीला लागली. मात्र रात्रभर विराजच्या डोक्यात एकच विचार घोळत राहिला, शांतीदेवींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी दुपारीच विराजनं ऑफिस सोडलं आणि तो सरळ चोर बाजारात गेला. आपके पास शांती जी की एक पुरानी रिकॉर्ड है ना? तो दाढीवाल्या दुकानदाराला म्हणाला. वो मुझे खरीदनी है, बेचने वाला नहीं हूं. दुकानदार म्हणाला, वो मेरा खजाना है. नाईलाजाने विराज दुकानाबाहेर पडू लागला. एवढ्यात दुकानदार म्हणाला, नाराज नहीं होना, लेके जाओ. कितने में? 2000 दे सकते हो? विराजने खिशातून 100च्या 5 नोटा काढल्या. दाढीवाल्याने न बोलता रेकॉर्ड कपाटातून बाहेर काढली, ग्रामोफोनवर लावली. शांतीदेवींच्या दर्द भऱ्या आवाजाने दुकान भरून गेलं. सावरिया बिन चैन नाय. कागदी कव्हर मधली ती रेकॉर्ड प्लास्टिकच्या पिशवीत घालून विराज बाहेर पडला. पण श्रीराम कॉलनी मधल्या इंदिरा निवासच्या पायऱ्या चढून शांतीदेवींच्या फ्लॅटची बेल वाजवेपर्यंत सावरियाचे सूर त्याचा पाठपुरावा करत होते. शकूने दार उघडलं. विराजला पाहून ती भेदरल्यासारखी झाली. तुम्ही परत? त्या दिवशी बाईंनी घालवून दिलं होतं ना तुम्हाला? हो, पण तरीही. एवढं होतंय तोवर कोण आलंय ग शकू? असं विचारित खुद्द शांतीच तिथे आली. अजून संध्याकाळ झालेली नसल्यामुळे असेल कदाचित, पण आज ती बरीच ठाकठीक दिसत होती. विराजला पाहून ती दार लावून घेणार एवढ्यात अर्धवट आत शिरत तो म्हणाला, एक्सक्यूज मी, आज पत्रकार म्हणून नाही मी आलो, माझं वेगळंच काम आहे आज. डोंट फूल मी, ती रागानेच म्हणाली. माझ्याकडे कोणाचं काही काम नसतं. विराजने पिशवीतून कव्हर्स कटची रेकॉर्ड काढली. ती तिच्या हातात देत तो म्हणाला, ही रेकॉर्ड दाखवायची होती तुमच्या गाण्यांची. रेकॉर्डच्या दोन्ही बाजू पाहत शांती म्हणाली,
खूप जुनी आहे. हो ना? विराज म्हणाला. त्यावेळेस आपण शांती शाहू नव्हता, शांती सारंग होता. मग थांबून त्यानं विचारलं, तुम्हाला ठेवायची? नाही. रेकॉर्ड परत देत ती म्हणाली, खूप सुंदर वैभवाचा काळ होता तो. पण आता करायचंय काय तो आठवून? तुम्ही तरी कशाला ऐकता ही जुनी पुराणी गाणी? आपली गाणी कधीच जुनी होणार नाहीत शांतीजी. उलट काळानं त्यांची किंमत वाढतच जाईल. यू आर अ लेजंड शांतीजी. लेजंड्स नेव्हर गेट ओल्ड. दे गेट ओनली मोर ग्रेशियस विथ टाइम. या प्रशंसेचा तिच्यावर काय परिणाम झाला कोण जाणे, पण किंचित संशयाने त्याच्याकडे रोखून पाहत तिनं विचारलं, तुम्हाला माझ्याकडून नक्की काय हवंय? फक्त तुमची सही हवी आहे या रेकॉर्डवर. रेकॉर्ड पुढे करीत विराज म्हणाला, त्यामुळे माझ्या लेखी तिची किंमत कितीतरी पटींनी वाढेल. एव्हाना शांतीचा राग नाहीसा झाला होता. त्याची जागा उदासीने घेतली होती. त्याच उदास स्वरात ती म्हणाली, या आत या. विराजने बूट काढले आणि तो शांती बरोबर आत गेला. शकूने बाहेरचा दरवाजा लावून घेतला. आणखी 2च दिवसांनंतरची गोष्ट. संध्याकाळच्या वेळी एक आलिशान गाडी इंदिरा निवास समोर येऊन थांबली. तिच्यातून एक मध्यमवयीन रुबाबदार गृहस्थ खाली उतरले आणि इमारतीत शिरले. शांती त्यावेळी आपल्या मुलीला, राणीला जेवू घालत होती. नुकतंच तिचं जेवण आटोपलं होतं. आज की नाही मम्मी, गाण्याच्या क्लासमध्ये इतकी मजा आली. राणी सांगत होती. तुझं गाणं शिकवलं आज. कुठलं माहितीये? मेरा मनवा नाच रहा है. मला संबंध पाठ होतं. मग टीचरनं मला म्हणायला लावलं. तेवढ्यात शकू आत आली आणि म्हणाली, तुमचे थोरले धीर आलेत. गोपाळ दादा. शांतीच्या कपाळावर आठी पडली. आता आणखी कसला नवीन मनस्ताप आणलाय? शकूने राणीचा ताबा घेतला आणि शांती बसायच्या खोलीत गेली. गोपाळ दादांना नमस्कार करून ती उभीच राहिली. बस. गोपाळ दादा म्हणाले, येत्या 5 तारखेला गौतमचा 4था स्मृती दिन आहे. एवढं बोलून ते थांबले. शांती काहीच बोलली नाही. तशी तेच पुढे म्हणाले, त्यावेळी त्याच्या स्टुडिओच्या आवारात त्याचा एक बस्ट उभा करणार आहे मुंबईचा चित्रपट कलाकार संघ. पुन्हा एकदा थांबून अनिच्छेने बोलून टाकावं तसे ते म्हणाले, या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी तू यावंस अशी त्यांची इच्छा आहे. येईन मी. शांती अस्फुट आवाजात म्हणाली. नको. गोपाळ दादा अचानक वरच्या स्वरात म्हणाले, मला वाटतं तू येऊ नयेस. शांतीनं चमकून वर पाहिलं. त्यांनी रीत म्हणून बोलावलं असेल, पण आपण विचार करायला हवा. तुझी अलीकडची परिस्थिती. शांतीला राग आला होता, पण ती काहीच बोलली नाही. आम्ही ऐकलंय की अलीकडे तुझं पिणं खूप वाढलंय. गोपाळ दादाच पुढे म्हणाले, अनावरणाच्या वेळी पिऊन आलीस तर कार्यक्रमाची वाट लागेल. पेपरात बातमी येईल. गौतमचं नाव तर खराब होईलच, पण सगळ्या शाहू फॅमिलीची शोभा होईल. शांतीला राग अनावर झाला. ती ताडकन उठून उभी राहिली. म्हणाली, माझी अवस्था आज लोकांत मिसळण्यासारखी नाही. मी दारुडी झालीये. सगळं ठाऊक आहे तुम्हाला. पण कधीतरी विचार करा की माझी ही गत कुणी केली? तुम्ही ज्याचे पुतळे उभारताय आणि ज्याचं नाव खराब होईल याची काळजी करताय, त्या गौतमनीच ना? बिलकुल नाही. गोपाळ दादा म्हणाले, शेवटच्या रात्री गौतम सगळा स्वाभिमान विसरून तुला बोलावत होता, पण तू हट्टानं परत गेली नाहीस. म्हणून गौतमनं मरण जवळ केलं. त्या रात्री तू त्याला वाचवू शकली असतीस. खोटं आहे हे. असह्य होऊन शांती ओरडली, खोटं आहे, खोटं आहे हे. हे खोटं आहे असं तू स्वतःच्या मनाला पटवण्याचा प्रयत्न करतेस, पण तुला ठाऊक आहे सत्य काय आहे ते. ते विसरण्यासाठीच तर तू दारू पितेस, होय ना? जखम पुन्हा भळभळू लागली. सावरण्याचा प्रयत्न करीत शांती म्हणाली, बस झालं, खूप ऐकून घेतलं. आता गेलात तरी चालेल. गोपाळ दादांनी एक लखोटा तिच्या समोर धरला. तिने तो घेतला नाही. तो खुर्चीवर ठेवत गोपाळ दादा म्हणाले,
हे चित्रपट कलाकार संघाचं आमंत्रण. त्याला उत्तर देण्याची गरज नाही. मी कळवीन त्यांना की तू येऊ शकत नाहीस. येतो मी. गोपाळ दादा उठून गेले. त्यांनी दार लावून घेतलं. त्याचा केवढा तरी आवाज झाला. शांती अतिशयच प्रक्षुब्ध झाली होती. ती धडाक्याने बेडरूम मध्ये शिरली आणि तिने फडतळातून बाटली काढली. तिवईवर उपडा ठेवलेला ग्लास घेतला आणि ती तो भरू लागली. तेवढ्यात शकू आत आली आणि म्हणाली, बाई, ग्लास नका ना भरू. नेहमी नेहमी शाहू कुटुंबातली सगळी माणसं म्हणतात की मी त्याला मारलं. शांती स्वतःशीच बोलल्याप्रमाणे बोलत पिऊ लागली. मी कशी मारीन त्याला? मला तो नको होता का? तिच्या हातातला ग्लास काढून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत शकू म्हणाली, पिऊ नका ना बाई आता. जेवून घ्या आणि झोपा स्वस्थ. तुझा राणीकडे बघ, तिला झोपव. शांती म्हणाली, मला नाही झोप येणार आज. गोपाळ दादा बोलून गेले ते सगळं सगळं फिरत राहील माझ्या डोक्यात रात्रभर. बाटली आणि ग्लास घेऊन शांती बाहेरच्या खोलीत आली. तिथे जमिनीवर बसून ती पिऊ लागली. म्हणे मी विसरण्यासाठी पिते. काय विसरायचं? कसला गुन्हा घडलाय माझ्या हातून? ज्या बायको बरोबर तो राहत देखील नव्हता, तिला रात्री 3 वाजता दारूच्या नशेत बोलवण्याचा त्याला काय अधिकार आहे? ती काय दारूची बाटली आहे की केव्हाही उचलावी? शांतीच्या डोक्यात रागाची, द्वेषाची उबळ येत होती. त्यासरशी ग्लास ओठाशी जात होता. घडलेला प्रसंग जसाच्या तसा नव्याने डोक्यात फिरत होता. अपरात्र, राणी आणि शांती झोपलेल्या. अचानक फोनचा आवाज, शांततेने घरभर घणघणणारा. तशीच उठून अर्ध्या झोपेत शांती फोन उचलते. मध्यधुंद आवाज, तरीही आर्जवी. आत्ताच्या आत्ता निघून ये, मला तुझी फार गरज आहे. शांती समजूत घालते, मी येऊ शकत नाही गौतम. रात्री 3 वाजता राणीला एकटं सोडून. तू झोप. मला झोप येत नाही ग, झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा. मी फार बेचैन आहे. त्याची कशी बशी समजूत घालून शांती परत झोपायला जाते. राणीच्या शेजारी अंग टाकते. पुन्हा 4 वाजता फोन. मी वाट पाहतोय, येतेस ना? सकाळी येते. राणी शाळेत गेल्यानंतर नक्की येते. मी पुन्हा फोन करणार नाही. कदाचित हा फोन शेवटचाच असेल. ब्लॅकमेल? काहीही झालं तरी पहाटे 4 वाजता जाणं अशक्य. सकाळी मात्र जायलाच हवं, त्याला भेटायलाच हवं. शांतीच्या डोळ्यांवर झापड येत होती, पण विचार अजून जागेच होते. रात्र उलटून चालली होती. शकू तर केव्हाच निघून गेली होती. बाटली अर्धी संपली होती, तरी हात आपोआप ग्लासकडे जात होता. ग्लास तोंडाशी जात होता. नकळत रिकामा होत होता. डोळ्यांपुढे चित्र दिसत होती. सकाळी 8च्या सुमाराला गौतमच्या जुहूच्या बंगल्यासमोर टॅक्सी थांबते. शांती धावत बंगल्याच्या वरच्या मजल्यावर जाते. बेडरूमचा दरवाजा ढकलून घाईघाईने आत शिरते. बिछाण्यावर अस्ताव्यस्त झोपलेला गौतम. शेजारीच रिकामा ग्लास. बाटली सोनोरिलच्या गोळ्यांची रिकामी झालेली. संपलेलं, सारं संपलेलं. शांतीला हुंदके येऊ लागले, पण ते हुंदके आहेत की अति प्यायल्यामुळे लागलेल्या उचके आहेत हेही तिला कळत नव्हतं. कारण तिची शुद्ध हळूहळू हरपू लागली होती. तरीही मिटलेल्या डोळ्यांसमोर काही बाही दिसत होतं. पसरलेला हात, ग्लासच्या तळाशी शिल्लक राहिलेला गुलाबी द्रव, ओठांच्या कोपऱ्यातला फेस, नोकराच्या हाका. अखेरीस तिची शुद्ध पार हरपली. सकाळी राणी उठली. हाका मारत आईला शोधू लागली. शोधताना आज बाहेरच्या खोलीत आली. पाहते तर आई जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली. ती घाबरून खाली बसली. मम्मी, काय झालं तुला? मम्मी, असं म्हणत तिनं शांतीच्या अंगावर लोळण घेतली. रोजच्या वेळी शकू आली. आपल्याकडच्या चावीनं तिनं दार उघडलं. आत येऊन पाहते तर काय, बाई बेशुद्ध पडलेल्या आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत राणी उकसाबुकशी रडते.
काय करावं, कुणाला सांगावं हे तिला एकदम सुचेना. तिनं कसं बसं राणीला शांत केलं. तेवढ्यात तिला आठवलं की परवा आलेल्या पत्रकार माणसानं जाताना स्वतःचा फोन नंबर देऊन ठेवलाय. एका चिठोऱ्यावर तो लिहून घेऊन ती खालच्या किराणा मालाच्या दुकानात फोन करायला गेली. राधिका एका आर्ट स्कूलमध्ये लेक्चरर होती. तास लवकरचा असल्यामुळे तिची निघायची गडबड चालली होती. विराज दाढी करत होता. इतक्यात शकूचा फोन आला. काय प्रकार आहे हे तिनं थोडक्यात सांगितल्यावर विराजने तिला सूचना दिल्या. जवळच्या नेहमी येणाऱ्या डॉक्टरांचा फोन नंबर आहे का? वर राहिला असेल तर खाली घेऊन ये. त्यांना म्हणावं बाईंना लगेच बघून जा. ते येऊन गेले की मला पुन्हा फोन कर. एवढं जमेल ना? हा, मग लगेच कर. बिलकुल वेळ घालवू नको. त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणाऱ्या राधिकेने विचारलं, प्रॉब्लेम काय आहे? विराजनं सांगितलं, गौतमजी गेल्यापासून सगळ्या जगाचा संबंध तोडून टाकलाय शांतीदेवींनी. फोन काढून टाकलेला. वेळेवर हाक मारायला जवळचा माणूस नाही. नशीब मी त्या दिवशी माझा फोन नंबर देऊन आलो. राधिका त्याच्याकडे पाहत राहिली. मग म्हणाली, मला वाटतं विराज तू जरा जास्तच गुंतत चाललाय शांतीदेवी प्रकरणात. एवढं बोलून तिनं पर्स खांद्याला अडकवली. आर्ट स्कूल लायब्ररीचं पुस्तक घेतलं आणि ती दार उघडून बाहेर पडली. विराज चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. ऑफिसला निघालेला विराज जाता जाता डॉक्टर देवधरांच्या नर्सिंग होम मध्ये गेला. रिसेप्शनिस्ट बरोबर कार्ड पाठवून नंतर तो डॉक्टरांच्या केबिन मध्ये शिरला. कार्ड पाहताच डॉक्टर म्हणाले, एवढ्यात कळलं पत्रकारांना? नाही, अजून कोणालाच कळलेलं नाही. मी आलो होतो शांतीजींचा हितचिंतक मित्र म्हणून, पत्रकार म्हणून नाही. काय झालंय शांतीजींना? नथिंग व्हेरी सिरियस. डॉक्टरांचा स्वर आश्वासक होता. रात्रभर दारू प्यायल्यामुळे शुद्ध गेली. ट्रीटमेंटनं उद्यापर्यंत नॉर्मल होतील. पण पाहिल्याबरोबर कळतंय त्यांनी आता दारू पूर्णपणे बंद करायला हवी, नाहीतर काही खरं नाही. मला वाटतं शी हॅज अ ट्रिमेंडस फिलिंग ऑफ लॉस. करिअर गेलं, ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तो नवरा, आपल्या मुलीचा बाप दुरावला. मला वाटतं त्यांना त्यांचं गाणं परत मिळालं तरी त्या सावरतील. यू आर राईट, पण हे सारं आपण कुठून परत देणार? एक करता येईल. तुम्ही त्यांचे मित्र ना, मग त्यांना अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये पाठवा. तिथं कदाचित सुधारतील. डॉक्टरांचे आभार मानून विराज बाहेर पडला. रात्री घरी परतल्यावर त्याने राधिकाला सगळा वृत्तांत सांगितला. विचार काय आहे तिचा? राधिका म्हणाली, गौतमजींच्या पावलावर पाऊल ठेवून मरण्याचा. कोण जाणे, गौतमजींच्या मरणानं त्या पुरत्या ढासळल्या तेवढं खरं. विराज म्हणाला, ढासळायला काय झालं? ती दुसरी गौतमजींची प्रेयसी पद्मजा, तिचंही प्रेम होतच ना गौतमजींवर. तिनं कसं स्वतःचं करिअर सांभाळलं? कोण जाणे, विराज म्हणाला. कदाचित बायको आणि प्रेयसी यांच्यातला हा फरक असेल. यावर राधिका काही बोलली नाही. मात्र तिने दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर शांतीजींना भेटायला नर्सिंग होम मध्ये जाण्याचं कबूल केलं. ती दोघं गेली तेव्हा शांती बिछाण्यात उठून बसली होती. सिस्टर तिचे केस विंचरत होती. नमस्कार करून विराजनं विचारलं, कसं वाटतंय आता? एकदम फ्रेश. शांती स्मित करून म्हणाली, या कोण? माझी मैत्रीण राधिका, चित्रकार आहे. म्हणजे आमच्याच जातीतली कलावंत. शांती हसून म्हणाली, हो, पण कलावंतामध्ये फरक असतो. राधिका म्हणाली, असणारच. शांती अनुभवीपणे म्हणाली, कारण माणसामध्येच फरक असतो. कुणी काही मनाला लावून घेतं, कुणी नाही. अंथरूण पांघरूण सारखं करून सिस्टर निघून गेली. उद्या घरी जाणार? विराजनं विचारलं. आजच जायचा विचार करते, राणीसाठी. रागावू नका, पण राणीसाठी म्हणाल तर तुम्ही दारू सोडायलाच हवी. फक्त तिच्यासाठी नाही, स्वतःसाठी, संगीतासाठी. खरंच शांतीजी, राधिका एकदम म्हणाली, तुम्ही गाणं पुन्हा सुरू करा.
तुमच्या आयुष्यात जी पोकळी तयार झालीये ना, ती दारूनं भरून काढण्याऐवजी संगीतानं भरून काढा. शांती राधिकेकडे काही क्षण पाहत राहिली. मग सावकाश म्हणाली, प्रयत्न करीन. वचन देता? राधिकेने हात पुढे केला. त्या हातावर हात ठेवत शांती म्हणाली, वचन देते. 4 दिवसांनी विराज शांतीकडे गेला, अल्कोहोलिक अनॉनिमसचा फॉर्म घेऊन. मी भरून आणलेत, तुम्ही नुसती सही करा, मी नेऊन देईन. तो म्हणाला, नाही रे, मला नाही त्यांच्या मीटिंग्स अटेंड करायला जमणार. फॉर्म्स बाजूला टाकत ती म्हणाली, मी जाते तरी का बाहेर लोकांमध्ये. नंतर एखादं गुपित सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली, मी स्वतःहूनच प्रयत्न करते दारू सोडण्याचा. कालच्या दिवसात अजिबात प्यायले नाही. विराजला हसू आलं. तिचा निर्धार कितपत खरा असेल, तो किती काळ टिकेल, काहीच सांगता येण्यासारखं नव्हतं. तो म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. आणि गाण्याचाही रियाज सुरू करते मी परत. परवापासून पंडित शिवशंकर येणार आहेत. विराजला हर्षाच्या उकळ्या फुटायला लागल्या, पण त्याने मनाला सबुरीचा सल्ला दिला. बाय द वे, अचानक विषय बदलत शांतीनं विचारलं, तुम्ही लग्न कधी करणार आहात? कधीच नाही. विराज म्हणाला, लग्नाशिवाय एकत्र राहायचं ठरवलंय तुम्ही? सध्या तरी लग्न केलं की बाई संसारात गुरफटून जाते असं वाटतं राधिकेला. ती महत्वाकांक्षी आहे, खूप मोठी चित्रकार व्हायचंय तिला. अजून तरी असं एकत्र राहणं समाजाला पटत नाही. तुमच्या घरच्यांना मान्य आहे हे? राधिकेला जवळचं असं कोणीच नाही. माझी फक्त आई आहे, तिचा विरोध नाही. लग्न पुरुषाच्या सोयीचं असतं. त्याला खात्री असते बायको कायम आपल्या बरोबर राहील याची. मी 2 वेळा एखाद्या मित्राबरोबर गेले तर गौतम कावरा बावरा व्हायचा. आता हा विषय बदललेला बरा असं वाटून विराजने आपली रेक्झिनची बॅग उघडली आणि आतून बॉम्बे एक्सप्रेसचा अंक काढला. तुम्ही प्रॉमिस केलं होतं माझ्यावर काही लिहिणार नाही असं. तुमच्यावर नाहीच लिहिलेलं. बघा ना, गौतमजींवर आहे. इनफॅक्ट आमचे संपादक थोडे नाराज झाले माझ्यावर, मी काही फार पर्सनल लिहिलं नाही म्हणून. ठेवून घेऊ मी हा अंक? त्यांच्यावरच्या बहुतेक लेखांची कात्रणं मी जपून ठेवली. शांतीने गाणं खरोखरच मनापासून सुरू केलं होतं. रोज सकाळी ती पंडितजींबरोबर 2-1 तास रियाज करत असे. पंडितजी तिचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करून घेतच असत, शिवाय न चुकता तिची पूर्वीची गाजलेली फिल्मी गैरफिल्मी गाणी तिच्याकडून म्हणून घेत असत. गाण्याच्या तालमीला अधूनमधून राणी देखील येऊन बसायची. तिला गाण्यात खूप मजा वाटायची. आई बरोबर कधी कधी ती सुद्धा गुणगुणायची. आईचं गाणं ऐकण्यात तिला आनंद व्हायचाच, पण त्याहूनही अधिक आनंद व्हायचा तो आई पुन्हा गाऊ लागली याचा. थोडासा धीर गोळा होताच शांतीने श्रियानला फोन केला. श्रियान गौतमचा अगदी जवळचा मित्र, त्याचा लेखक, त्याचा सल्लागार. गौतमच्या शेवटच्या रात्रीही त्या दोघांनी मद्यपान करत चालू चित्रपटाविषयी गप्पा मारल्या होत्या. घरच्या माणसासारखाच असल्यामुळे अर्थातच त्याला शांतीविषयी वर्षानुवर्षे कमालीचा आदर होता. म्हणून पुढचं पाऊल उचलताना शांतीने श्रियानला बोलावून घेतलं. तोही तत्परतेने आला. कशासाठी मुद्दाम बोलावलं? त्यानं अधीरपणे विचारलं. मी प्लेबॅक सिंगिंग परत सुरू करायचं म्हणते. श्रियांची प्रतिक्रिया आजमावत शांती म्हणाली, तुझ्या सगळीकडे ओळखी आहेत. एखाद्या चांगल्या म्युझिक डिरेक्टरला सांग मी परत गाणार आहे म्हणून. श्रियान एकदम गप्प झाला. मग अस्वस्थपणे म्हणाला, तसं बोलेन मी 1-2घांशी, पण गॅरंटी नाही देता येत. शांतीला एकदम धक्का बसला. श्रियान, ती म्हणाली, मला वाटलं होतं की मी परत गायला लागते याचा तुला खूप आनंद होईल. आनंद झालाच मला, पण इंडस्ट्रीचं तुम्हाला ठाऊकच आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. असं कसं? श्रियान, माझी तेव्हाची गाणी अजून सुद्धा पॉप्युलर आहेत, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण गेली 6-7 वर्ष तुम्ही गाणं सोडलंय, लोक लगेच विसरून जातात आर्टिस्टला. आणि तो उठलाच.
जाता जाता म्हणाला, मी कळवतो तुम्हाला काही होऊ शकलं तर. कधी फोन करू? तिनं हताशपणे विचारलं. तुम्ही नको, मीच करीन. एवढं बोलून तो गेलाच. सुन्न होऊन शांती बसून राहिली. हा श्रियान, रात्रंदिवस आपल्या घरात वावरणारा, माझ्या प्रत्येक नव्या गाण्याला दाद देणारा, आठवणी काढून जुनी गाणी पुन्हा पुन्हा म्हणायला लावणारा. परिस्थिती बदलली की माणसं इतकी बदलतात. एवढ्यात शकू एका माणसाला घेऊन हॉलमध्ये आली. टेलिफोन बसवायचा आहे. तो माणूस म्हणाला, कुठून आलात तुम्ही? टेलिफोन कंपनीतून. विराज केतकरांनी इथला पत्ता दिलाय. तुम्हाला सांगितलंय की डिरेक्टरीत नाव येणार नाही, नंबर अनलिस्टेड राहील. तिनं परवानगी देताच तो माणूस फोन बसवण्याच्या कामाला लागला. आता तिची बरीच सोय होणार होती. म्युझिक डिरेक्टर्स तिच्याशी संपर्क साधू शकणार होते. याच वेळी टेलिफोन मिळाला हा तिला शुभयोगच वाटला. मनातल्या मनात तिने विराजला धन्यवाद दिले. श्रियांचा तसा अनुभव आणि विराजचा असा. ठीक आहे, जुने मित्र जातायत, नवीन मित्र मिळतायत. संध्याकाळ व्हायला लागली होती. राणी अभ्यासाला तिच्या मैत्रिणीकडे जाण्याच्या तयारीत होती. एवढ्यात बेल वाजली. शकूने दार उघडलं. हातात फुलांचा गुच्छ आणि केक बॉक्स घेऊन विराज आत आला. शांतीच्या हातात गुच्छ देत म्हणाला, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला कसं कळलं? पेपरमध्ये आलंय आजचे वाढदिवस मध्ये. म्हणजे आठवण आहे तर लोकांना माझी. शांती म्हणाली, मी परत येईपर्यंत केक कापायचा नाही हा. अशी ताकीद देऊन राणी मैत्रिणीकडे गेली. आजच्या दिवशी तू पण घेशील ना ड्रिंक? शांतीनं विचारलं. नाही, आणि तुम्ही पण घेऊ नका. अलीकडे कमी केलंय ना पिणं. मग आजचा वाढदिवस ड्रिंक शिवाय सेलिब्रेट करूया आपण. मग शकूने कॉफी केली आणि ती दोघं गप्पा मारत बसली. ड्रिंक्स घेण्यावरून आठवलं. शांती म्हणाली, एके दिवशी मला गौतमनं हवेली की आहा ची वनलाईन ऐकवली. बाहेर खाली नवऱ्यासाठी त्याची बायको दारू प्यायला लागते आणि आयुष्यातून उठते अशी. शांती हसत हसत म्हणाली. मी त्याला म्हटलं, ही तर आपलीच गोष्ट आहे. ग्रेट मूव्ही. विराज तो चित्रपट आठवून म्हणाला. त्यातली छोटी बहूची गाणी काय म्हटली तुम्ही, अजरामर आहेत ती. असणारच. ती गाताना मला असंच वाटत होतं की यातली छोटी बहू आपणच आहोत. पण माझं छोटी बहू असणं भोलानाथ सारख्या हाकेला धावून येणाऱ्या मित्राशिवाय अपुरं होतं. आता तेही पुरं झालं. ते कसं? तू भेटलास ना मला, माझा भोलानाथ. विराजच्या खांद्यावर हलकेच चापट मारत शांती म्हणाली, आता मी पुरती छोटी बहू झाले. शांती संगीत दिग्दर्शक रघुराजच्या ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तो ट्रान्झिस्टरवर पाश्चात्य संगीत ऐकत होता. रघुराज इंडस्ट्रीतला नामवंत संगीत दिग्दर्शक होता. अगदी पहिल्या चारातला एक म्हटलं तरी चालेल. शांतीने त्याच्याकडे खूप गाणी म्हटली नव्हती, पण त्यांची चांगली मैत्री होती. त्या मैत्रीवर विसंबूनच त्याने शांतीला गम के साये म्हणायला लावलं होतं. लग्नानंतर शांतीने गौतम शाहू बॅनरच्या बाहेर म्हटलेलं ते एकमेव गाणं तिनं बाहेर गाणं म्हटल्याचं कळताच गौतम इतका संतापला होता. ते गाणं चित्रपटातूनच काढून टाकायला लावत होता. शेवटी निर्मात्याने गयावया केल्यावर ते चित्रपटात राहिलं आणि त्याच गाण्याला रघुराजला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. असा इतिहास असल्यामुळे शांतीने नव्या डावासाठी त्याला भेटायचं ठरवलं, बाहेर न पडण्याचा आपला नियम मोडून. शांतीला पाहताच रघुराज भूत दिसावं तसा दचकला. त्याने ट्रान्झिस्टर बंद केला आणि उभा राहत तो म्हणाला, बसा बसा. शांती बसली. पिऊनने आणून दिलेलं पाणी प्यायली. मग खाली बसून रघुराजने विचारलं, बोला, काय हुकूम आहे? तुमच्याकडे परत गायचंय. रघुराज विचारात पडला. शांती अनिश्चिततेच्या काठावर. लांबच लांब वाटणाऱ्या काही क्षणानंतर रघुराज म्हणाला,
ते कठीण आहे शांतीजी. आता तुमचा आवाज बदललाय. समय बडी खतरनाक चीज होती है शांतीजी. का? माझ्याहून 20 वर्षांनी मोठ्या सिंगर्स अजून गातातच ना. त्यांची गोष्ट वेगळी आहे शांतीजी. पुरी इंडस्ट्री उनकी मुट्ठी में बंद है. क्षणभर शांतता पसरली. मग शांती उठली. ठीक आहे, माझी किंमत मला कळली, असं म्हणून ती बाहेर जाऊ लागली. प्लीज शांतीजी, रागावून जाऊ नका, बसा बसा. ती परत येऊन बसली. तुमचं गाणं कोणालाही आवडतंच. गाणं न आवडणारा गद्दा. रघुराज किंचित भावनाप्रधान होऊन म्हणाला, पण एक थोडा प्रॉब्लेम आहे. कसला? शांतीनं विचारलं. इंडस्ट्रीत तुमचं नाव पिण्यासाठी खराब झालंय. रेकॉर्डिंग ठेवलं तर झोल होऊ शकतो. मी दारू सोडली आहे हल्ली. शांती हसून म्हणाली. डॉक्टरांच्या सांगण्यावरून. अट्टल पिणारे सुद्धा असंच म्हणतात. त्यांचा भरोसा कसा देणार. मी तुम्हाला वचन देते, राणीची शपथ घेऊन. कातर आवाजात शांती म्हणाली, रेकॉर्डिंग होईपर्यंत मी दारूला हात लावणार नाही. तसं कॉन्ट्रॅक्ट कराल? नो प्रॉब्लेम. शांती सहजपणे म्हणाली. आत्ताच सही करते. उद्या असिस्टंट बरोबर पाठवतो कॉन्ट्रॅक्ट. विचारासाठी वेळ असावा म्हणून रघुराज सावधपणे म्हणाला. असिस्टंट गाण्याची कॅसेट ऐकवेल, रिहर्सलही घेईल. थँक्यू व्हेरी मच रघुजी. शांती मनापासून म्हणाली. पण तुम्ही वचन नाही ना मोडणार? रघुराजने काळजी वाटून विचारलं. दुसऱ्या दिवशी रघुराजने ठरल्याप्रमाणे आपला सहाय्यक रमेश याला पाठवलं. त्याने शांतीला चाल ऐकवली. गाणं सुरेखच होतं. शांतीच्या आवाजाच्या जातीला योग्य असंच होतं. सगळं काही नीट जमलं तर हे गाणं तिच्या पूर्वीच्या गाण्यां इतकंच लोकप्रिय होण्यासारखं होतं. रमेश प्रेमानं ते तिच्याकडून म्हणून घेत होता. चिमुकली राणी देखील त्यांच्या तालमीला येऊन बसायची. तरीही अजून शांतीचा आत्मविश्वास पुरता परत आलेला नव्हता. मधल्या काळात गाण्याचा सराव न केल्याचा परिणाम तिच्या गाण्यावर नाही तरी आत्मविश्वासावर झालाच होता. ठीक होतंय ना गाणं? ती अधूनमधून रमेशला विचारी. एकदम टॉप. राणी दाद दे. तू गप ग. रमेश, खरंच कसं वाटतंय? एक्सिलेंट. तो उत्साहानं म्हणायचा. आवाज ठीक लागतोय की थकलेला वाटतोय? कोई फर्क नहीं आया है आवाज में. रमेश घसघशीत प्रोत्साहन द्यायचा. बिलकुल पहले जैसी है वही मदभरी आवाज. मग शांती आपल्या गहिऱ्या आवाजात गायची. रात ढल गई, प्रीतम ना आए. शेवटी रेकॉर्डिंगची तारीख ठरली. सकाळी सकाळीच विराजला फोन गेला. हॅलो, मी शांती बोलते. आश्चर्याने विराजच्या हातातून चहाचा कप खाली पडायची वेळ आली. आजवर शांतीने आपणहून कधीच फोन केला नव्हता. व्हॉट अ ग्रँड सरप्राईज. बोला. एक रिक्वेस्ट करायची होती. आज दुपारी लक्ष्मी स्टुडिओत माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे. ग्रेट. आंघोळीला जाण्याची तयारी करीत असलेल्या राधिकेला थांबवून विराजनं बातमी दिली. शांतीजींचं रेकॉर्डिंग आहे आज. तू येऊ शकशील का माझ्याबरोबर स्टुडिओत? शांती विचारत होती. ते गाडी पाठवणार आहेत, पण कुणीतरी सोबतीला हवं. इतक्या वर्षांनी गाते, मला कॉन्फिडन्स नाही रे वाटत. गाऊ शकाल याची गॅरंटी 200%. विराज उत्साहाने म्हणाला. हिट होणार बघा हे गाणं. असं म्हणणारं कोणी बरोबर असेल तरच मी गाऊ शकेन. तू येशील ना? नो प्रॉब्लेम. किती वाजता रेकॉर्डिंग? 4. मी हजर आहे तुमच्या घरी 3 वाजता शार्प. मेहरबानी. मी वाट बघते तुझी. फोन ठेवल्यावर विराज राधिकेला म्हणाला, त्यांना कॉन्फिडन्स नाहीये गाण्याचा म्हणून मला सोबत. कमाल आहे. राधिका म्हणाली. आता त्यांना रेकॉर्डिंगला जाण्यासाठी सुद्धा तुझी गरज पडायला लागली? इतक्या वर्षांनी गातायत ना म्हणून. तसं काही नाही. राधिकेच्या शब्दांना धार होती. तुझा सहवास त्यांना आवडतो म्हणून काही ना काही कारण काढून. मला नाही हा हे पटत. पटत नाही म्हणतेस? तिला जवळ घेत विराज म्हणाला,
पण त्यांना गाणं पुन्हा सुरू करण्याची कल्पना कोणी दिली? तूच ना? लाडात नको येऊस. त्याला झटकून टाकून ती आंघोळीला गेली. दुपारचे 2 वाजून गेले होते. विराज टेबलवरचं सगळं काम उरकून निघण्याच्या तयारीत होता. इतक्यात शिपाई आला आणि म्हणाला, पराडकर साहेबांनी अर्जंट मीटिंग बोलवली. आत्ता? मनगटावरचा घड्याळ पाहत विराजनं विचारलं. हो, लगेच चला. पुन्हा एकदा घड्याळ पाहत विराज निघाला. पराडकरांच्या केबिनमध्ये 15-20 जण दाटीवाटीने उभे होते, बसले होते. विराज पाठीमागे उभा राहिला. पराडकर सगळ्यांना परिस्थिती समजावून देत होते. इमर्जन्सी सिच्युएशन क्लिअर होईपर्यंत आज कोणीही कुठेही जाऊ नका. आय वॉन्ट एव्हरीबडी इन दी ऑफिस. विराजला बोलावंसं वाटत होतं, पण तो गप्पच राहिला. एव्हरीबडी प्लीज कोऑपरेट. इतरांच्या पेक्षा अधिक डिटेल्स यायला हवेत आपल्याकडे. नो लॅप्सेस. जागेवर पोहोचताच विराजने शांतीला फोन लावला. येतोयस ना 3 पर्यंत? शांतीनं विचारलं. मी वाट बघते. सॉरी शांतीजी, मी निघू शकत नाही ऑफिसातून. अरे देवा, मी आज आयुष्यातली एक मोठी संधी गमावतोय, तुमचं रेकॉर्डिंग ऐकण्याची. तो मनापासून म्हणाला. पण तुम्ही जोरात गा. हे गाणं तुमच्या करिअर मधलं सर्वात सुंदर गाणं होऊ दे. ऐकताय ना शांतीजी? ऑल द बेस्ट शांतीजी. शांतीने फोन खाली ठेवला. तिच्या हातापायातली शक्तीच गेल्यासारखं झालं. आपण रेकॉर्डिंगला जाऊच शकणार नाही असं तिला वाटलं. ती नुसती बसूनच राहिली. मध्येच कधीतरी तिला टेबलवरचं घड्याळ दिसलं. 4:30. म्हणजे रेकॉर्डिंगची वेळ टळून गेली. अजून आपल्याला न्यायला कोणी आलं नाही. त्यांनी दुसऱ्याच गायिकेला दिलं असेल का हे गाणं, पण आपल्याला न कळवता. एका परीने बरंच झालं, आता विराज शिवाय एकटंच जावं लागणार नाही. उलट सुलट विचारांमध्ये ती गोंधळून गेली. घड्याळ टिकटिकत होतं. वेळ पुढे जात होता. शेवटी मनाचा हिय्या करून तिनं फोन लावला रघुराजच्या मॅनेजरला. हॅलो, मी शांती शाहू बोलते. नमस्ते. माझं रेकॉर्डिंग होतं ना आज, ते पोस्टपोन झालंय का? आहे 6 वाजता. नक्की ना? लवकर पाठवा कुणीतरी. एकदम तिच्या छातीवर दडपण आलं. एक छोटी आशा होती, रेकॉर्डिंग कॅन्सल झालं असेल अशी. पण नाही, रेकॉर्डिंग आहे. जायला हवं, गाणं म्हणायला हवं, ते चांगलं व्हायला हवं. होईल का? आणि नाही झालं तर? तिनं एकदा पहिल्या 2 ओळी म्हणून पाहिल्या. रात ढल गई प्रीतम ना आए. हा आवाज कापतोय का? अरे देवा. तिचे हातपाय थरथरू लागले. डोळ्यांतून नाकातून पाणी वाहू लागलं. एकाएकी अतिशय निराधार वाटू लागलं. अजून गाडी कशी येत नाही? विराज येणारच नाही. एकटीनच जायचं. कोणाच्या आधाराने स्टुडिओत जायचं? कोणाच्या आधाराने गाणं म्हणायचं? नकोच होतं हे काही, उगाचच. आपण कसे सुरक्षित होतो इतके दिवस. उगाच ओढवून घेतलं हे संकट. पण आहे, या संकटात एक आधार आहे. शांतीने फडताळ उघडलं. इतके दिवस त्याच्यात एक बाटली पडून होती. किचन मधून ती एक ग्लास घेऊन आली. तिने तो अर्धा भरला, तोंडाला लावला. बरेच दिवस अंतरलेल्या त्या तुरट कडवट चवीने तिचा घसा उबदार झाला. नाही, आता नाही आवाज कापणार. ती घोटावर घोट घेऊ लागली. एवढ्यात फोन वाजला. तिला क्षणभर भीती वाटली. गाडी आली की काय? पण फोन विराजचा होता. तिचा ताण एकदम सैल झाला. हॅलो, झालं का रेकॉर्डिंग? चांगलं? नाही, अजून नाही झालं. 6 नंतर आहे म्हणाले. पण मला जावंसच वाटत नाहीये. भीती वाटतेय खूप. असं नका करू शांतीजी. डोंट लूज कॉन्फिडन्स ॲट एनी कॉस्ट. आजवर तुम्ही शेकडो अविस्मरणीय गाणी म्हटलीत, ती आठवा प्लीज. प्लीज, फॉर माय सेक.
मी जमलं तर प्रयत्न करतो डिरेक्टली स्टुडिओवर येण्याचा. ओके, बी ब्रेव्ह शांतीची. माझ्यासाठी माझ्यासाठी गा. यू ओ दिस सॉन्ग टू मी प्लीज. शांती काहीच बोलली नाही. तिने हलकेच फोन खाली ठेवून दिला आणि ग्लास परत भरला. ती एक घोट घेते एवढ्यात धाडकन दार लोटून राणी आत आली, नेहमीप्रमाणे धावत धावत. शांतीच्या हातात ग्लास बघून ती चमकली. दप्तर फेकून ती आईकडे धावत गेली. हे काय ग मम्मी, तू दारू सोडली होतीस ना? शांतीच्या हातातला ग्लास काढून घेत ती म्हणाली. शांती ओशाळली. थोडीशीच घेतली. ती आर्जवाने म्हणाली, कॉन्फिडन्स यावा म्हणून, नाहीतर मला मला गाताच येणार नाही. प्लीज प्लीज दे ना माझा ग्लास. राणीने ग्लास परत दिला. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. आणखी तासाभरात रघुराजने पाठवलेली गाडी लक्ष्मी स्टुडिओच्या दारात उभी राहिली. शांती गाडीतून उतरली. उतरून सरळ चालत येताना तिच्या शरीराने घेतलेला किंचित हेलकावा दारातच वाट पाहत उभ्या असलेल्या रघुराजच्या नजरेतून सुटला नाही. त्याने जवळ उभ्या असलेल्या रमेशकडे पाहिलं. हाय रघुजी, सहज बोलण्याचा प्रयत्न करीत शांती म्हणाली. रघुराज तिच्याकडे पाहत राहिला. शांतीजी, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मोडलंय. पिऊन आलाय तुम्ही? इतक्या दिवसात पहिल्यांदाच. खालच्या आवाजात शांती म्हणाली. अगदी थोडीशीच घेतली, कॉन्फिडन्स येण्यासाठी. रघुराज म्हणाला, या अवस्थेत तुम्ही गाऊ शकणार नाही. गाईन, ऐका तर तुम्ही. सॉरी शांतीजी. रघुराज नाईलाजाने थोड्या करडेपणानं म्हणाला, मला तुम्हाला गाऊ देता येणार नाही. प्लीज प्लीज गाऊ द्या ना मला. शांती काकुळतीने म्हणाली, मी चांगलं गाईन. रमेशजींना विचारा, किती छान बसलंय हे गाणं. एकदा ऐकलं की खात्री पटेल तुमची. रघुराज नाराजीने म्हणाला, ओके, यू बेटर बी गुड. मग तो रमेशला व त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या असिस्टंटला म्हणाला, कम ऑन बॉयज, गेट रेडी. रघुराज रेकॉर्डिंग ब्लॉकमध्ये गेला. साऊंड रेकॉर्डिंग टिप्पणीसही तयार होता. रघुराज आत येताच असिस्टंट रेकॉर्डिस्टने त्याला इयरफोन दिला. रमेश शांतीला आर्टिस्ट ब्लॉकमध्ये घेऊन गेला. त्याने तिचा माईक ऍडजस्ट करून दिला. तिला इयरफोन लावून दिला. गाण्याचे शब्द लावलेला स्टँड तिच्या समोर येईल असं पाहिलं. फार वेळ न घालवता रेकॉर्डिंग सुरू झालं. रघुराजने काचेतून शांतीला ऍक्शनची खूण केली, पण शांती सुरुवातच करीना. असं 2-3 वेळा झाल्यावर रघुराज रागावला. त्याने रमेशला खुणा केल्या, सुरू करायला सांग ना तिला. शांती स्तब्ध उभी होती. आपण कुठे आहोत? समोरची लाल रंगाची भिंत, ती हल्ली का आता? रमेश तिच्याजवळ जाऊन हलकेच बोलला, शांतीजी. अचानक काहीतरी हल्लं. जागं झालं. त्याबरोबर शांतीने पहिला आलाप घेतला. नाही नाही, हा पक्का नाही आला. हा आलाप शांती शाहूचं नव्हेच. ती थांबली. टिपणीसांनी रेकॉर्डिंग थांबवलं. पुन्हा एकदा शांतीने आलाप घेतला. आवाज कापतोय का? ती गायची थांबली. घाईघाईने सुरू केलेलं रेकॉर्डिंग टिपणीसांनी थांबवलं. रघुराजकडे पाहिलं. यावेळी असं काही होता कामा नये. आलाप पक्का यायला हवा. तो जमला की पुढच्या ओळी जमतील. बी ब्रेव्ह शांतीजी, माझ्यासाठी का. यू ओ दिस सॉन्ग टू मी. 3rd टेक, 4th, 5th टेक आणि शांतीने कसून आलाप घेतला. रमेशचा पडलेला चेहरा उजळला. रघुराजची काळजी किंचित कमी झाली. आलापाला जोडून ओळ, रात ढल गई, प्रीतम न आए. यावेळी रघुराजने टेक थांबवला. हा स्वर शांतीदेवीचा, आख्यायिका बनलेला तो आवाज, असा जड, मध्यधुंद. रघुराज आर्टिस्ट ब्लॉक मध्ये आला. शांतीला म्हणाला, दिस वॉन्ट डू शांतीजी, विल रेकॉर्ड इट सम अदर टाइम. आज तुमच्यानं हे होणार नाही. प्लीज, मी परत म्हणते. शांती विनवणी करू लागली.
4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा म्हणते. त्यातलं तुम्हाला चांगलं वाटेल ते ठेवा, पण मला गाऊ द्या प्लीज, मला गाऊ द्या हो. आय एम सॉरी शांतीजी, तुमचा मान राखायचा म्हणून मी इतका वेळ. आणि रघुराज रमेशला म्हणाला, त्यांचा इयरफोन घे. ताडताड चालत रघुराज साऊंड ब्लॉक मध्ये गेला आणि टिप्पणीसांना त्यांच्या सहाय्यकाला म्हणाला, सॉरी गाईज, टुडेज रेकॉर्डिंग इज कॅन्सल्ड. अतिशयच दुःखी, अवमानित झालेली शांती स्टुडिओच्या लॉबीतून एकटीच चालत होती. तिला बाहेर सोडायला कोणीही आलं नव्हतं. थोड्या वेळापूर्वी या लॉबीतून ती एकेकाळची थोर गायिका म्हणून चालत होती. आता ती कोणीच नव्हती. यापुढेही कोणीच असणार नव्हती. आज तिला गाता आलं नव्हतं. हे इंडस्ट्रीत ताबडतोब पसरणार होतं. तिला गाण्याची दुसरी संधी मिळणारच नव्हती. यापुढे तिचं एकही गाणं रेकॉर्ड होणार नव्हतं. शेकडो अविस्मरणीय गाणी म्हणणारा शांती सारंगचा, शांती शाहूचा तो आवाज आता नाहीसाच झाला होता. आता यापुढे शांतता होती, भयान शांतता. सगळीकडे काळोख दाटून राहिला होता. शांती लक्ष्मी स्टुडिओच्या दाराशी येते एवढ्यात बॉम्बे एक्सप्रेस असं लिहिलेली एक पांढरी गाडी समोरच येऊन थांबली. तिच्यातून विराज उतरला. घाईघाईने आत येऊ लागला. शांतीला पाहताच दारातच थबकला. सॉरी, मला उशीर झाला. संपलं रेकॉर्डिंग? कसं झालं? शांती काहीच बोलली नाही. तसा तोही गप्प झाला. मुकाट्यानेच ती दोघं बाहेर पडली. बॉम्बे एक्सप्रेसच्या गाडीशी आली. विराजने किंचित लावून हात पसरला. तशी शांती गाडीत चढली. पाठोपाठ विराज गाडीत बसला. दार लावून घेतलं. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. शांती मूकपणे बसली होती. न राहून विराज हलकेच म्हणाला, शांतीजी, इतका वेळ घातलेला स्वाभिमानाचा बांध त्या हाकेने कोसळला. शांती विराजच्या खांद्यावर डोकं ठेवून मुक्तपणे रडू लागली. पुन्हा पुन्हा म्हणू लागली, भोलानाथ, भोलानाथ. प्रिय मैत्रीण, दिवाळी 2014. ही होती आपली आजची कथा, छोटी बहू. आजपर्यंत अशा धाटणीचे अनेक चित्रपट आपण पाहिले असतील. तो फॅशन असेल किंवा हिरोईन असेल किंवा इतर अनेक काही जुने चित्रपट सुद्धा यावरचे असतील. या चित्रपटांतून एक गोष्ट मला सेम वाटते, ती म्हणजे यशाच्या प्रचंड शिखरावर असताना तुम्हाला स्वतःवरचं नियंत्रण फार जपायला लागतं. एक साधीशी वाटणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला इतकं हलवून टाकू शकते की तुमचं आयुष्य निराशेच्या गर्तेत ढकललं जातं. आता या सगळ्या प्रकरणात चूक नक्की कोणाची? गौतमजींची, शांतीजींची की परिस्थितीची? स्वतःवर स्वतःचं नियंत्रण असायला हवं असं आपण बऱ्याचदा म्हणतो, पण जर परिस्थिती, दुःख इतकं मोठं असेल तर ते इतकं सोपं असतं का? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. या सगळ्या कथेमध्ये विराजचं मात्र मला प्रचंड कौतुक वाटलं. इतक्या तन्मयतेने तो शांतीजींसाठी प्रयत्न करत होता. असा मित्र प्रत्येकाला मिळायला हवा असं आपल्याला वाटूच शकतं. तुमचं याविषयीचं काय मत आहे हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. आणि या कथेसोबतच आपण कृष्णकन्या हा आपला रत्नाकर मतकरींचा कथासंग्रह इथे संपवतोय. तुमच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया, खूप चांगला प्रतिसाद मला या पुस्तकाला मिळाला. आता पुढचं पुस्तक आपण थोडं कोणत्या तरी वेगळ्या लेखकाचं वाचूयात असं मला वाटतंय. बरेच दिवस झाले आपण गूढकथा किंवा भयकथाच वाचतोय, त्याच्यामुळे आता पुढे काहीतरी वेगळं वाचूयात. आणि अर्थातच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, कथा वाचन आवडलं असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप द्या, म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ, ही कथा जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकते आणि तुमच्यासारखे चांगले श्रोते आपल्या चॅनलला जोडले जातील. आणि चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये
नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.